धन्य ते संसारी, धन्य ते संसारी, दयावंत जे अंतरी, इथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, लटके वचन, लटके वचन, नाही देही उदासीन, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, मधुरावाणी ओठी, मधुरावाणी ओठी, तुका म्हणे वावपोटी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी, पांडुरंगा करो केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधि साक्षिभूतं भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुत्वं नमामि नित्यशुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं सद्गुरुत्वं नमामि ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातो मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पंढरीचा देवाराया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया पंढरीचा देवाराया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया दंडवत तुझिया पाया पंढरीचा देवाराया पंढरीचा देवाराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया पंढरीच्या देवाराया पंढरीच्या देवाराया दंडवत तुझी पाया दंडवत तुझी पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया प्राप्तस्थळी प्राप्त वेळेला कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री
विश्वव्यापक ज्ञान आपल्या पंचमवेदात ज्यांनी निर्गमित केलं, जगताला वितरित केलं, अकारण करून आलंय, कारुण्य सिंधू, ज्ञानाचे अथांग सागर आणि लढिवाळ अशा पद्धतीच्या संत मांदियाळीतले या वारकरी संप्रदायाचा कळस असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेतील अतिशय सुंदर संत महात्म्यांचा, साधू संतांचं त्या ठिकाणी गुणवर्णन, त्यांचं महात्म्य, त्यांचा मोठेपणा आणि त्यांचं त्या ठिकाणी आमच्या जीवनातलं महत्त्व त्या ठिकाणी उल्लेखित करणारा, प्रदर्शित करणारा आणि तुमच्या आमच्या समोर संतांचं महात्म्य मांडणारा अभंग चार चरणाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल
धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. लटके वचन नाही देह उदासीन, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. मधुरावाने ओठी तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता सुरुवात करत असताना अल्पसा परिहार तो अखंड हरिनाम सप्ताह. मागील अनेक वर्षापासून, असंख्य वर्षांपासून, जवळपास 90 ते 89 ला ज्यावेळी या गावी त्या ठिकाणी भगवान हनुमंतरायाची मूर्ती प्रतिष्ठित झाली तेव्हापासून निरंतर चालत आलेला. आणि परत आपण जेव्हा पुन्हा एकदा या मंदिराच्या शिखरावरती कलशारोहण पुनश्च एकदा केलं तेव्हापासून निरंतर चालत आलेला 5व्या वर्षीचा हा सप्ताह. भगवान परमात्म्याच्या अथांग कृपेनं भरपूर असा त्याचा तुमच्या आमच्यावरती आशीर्वाद आहे आणि त्याच्या कृपा आशीर्वादानं चालत आलेला हा सप्ताह. सप्ताहाच्या काकडा असेल, गाथा भजन असेल, हरिपाठ असेल आणि कीर्तनाच्या या शृंखलेमधला 6वा दिवस तुम्हा सर्व मायबापांच्या प्रेमापोटी माझ्या वाट्याला आला. थोडं इको कमी कमी बोलताना. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराया काय सांगतात? संतांचं महात्म्य वर्णन करतात. या जगामध्ये प्रत्येक जण कुणी ना कुणी प्रत्येकापेक्षा मोठा आहे महाराज. आणि प्रत्येकाला वाटतं मी मोठा, तर मग माझ्याही पेक्षा कुणीतरी मोठा आहे. त्याला वाटतं मग मी मोठा, तर त्याच्याही पेक्षा कुणीतरी मोठा आहे. त्याला वाटलं मी मोठा, त्याच्याही पेक्षा कुणीतरी मोठा आहे. शेवटी जाऊन देवाला वाटलं मी मोठा, तर देवानंही आपल्या मस्तकावरती कुणाचा तरी हस्त अशा पद्धतीचा धारण केला. त्यांना सद्गुरु म्हणतात, संत म्हणतात. आणि संत त्या ठिकाणी जगतात सर्वात श्रेष्ठ आहेत, सर्वांहून मोठे आहेत. लौकिक जगतामध्ये जगत असताना जसं मनुष्याला आईची बरोबरी या जगात कुणी करू शकत नाही, त्या पद्धतीने पारमार्थिक क्षेत्रामध्ये जगत असताना संतांची बरोबरी या जगात कुणालाही करता येत नाही. संत आहेत आणि संतांच्या त्या ठिकाणी सानिध्यामध्ये परमेश्वराची भेट होते. मग आता या संतांची व्याख्या करताना किती जणांनी काही वेगळ्या वेगळ्या पद्धती खूपशा सांगितल्यात, पण महत्वाची तुकोबाराया सांगतात का या जगामध्ये प्रपंचात राहून या जगताचं कल्याण व्हावं यासाठी निरंतर झटणारे त्या ठिकाणी जे या जगाचे आहेत, असे कोण आहेत? तर फक्त आणि फक्त आपल्या स्वत्वावरती तुळशीपत्र ठेवून जगाच्या कल्याणाची कामना करणारी, हे जगताचे धन्यत्व त्या ठिकाणी प्राप्त करून घेणारी जमात म्हणजे ती संतांची आहे. आणि हे धन्यत्व का प्राप्त करतात? कारण त्यांच्या अंतरामध्ये दयेचं वास्तव्य आहे. अंतरी दया धारण करून हे फक्त इथं आले कशासाठी? तर या जगावरती परोपकार झाला पाहिजे, या जगावरती उपकार झाले पाहिजे. आपले नाही, भगवंताचे उपकार यांच्यावरती झाले पाहिजे. आपण निमित्त मात्र असलो पाहिजे. ते त्यांचे उपकार त्यांच्यापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठीचं माध्यम मात्र आपण असलो पाहिजे. संतांना जगाच्या परोपकाराची त्या ठिकाणी अपेक्षा होती, कारण त्यांना स्वतःसाठी काही पाहिजेत नव्हतं, स्वार्थ त्या ठिकाणी काही नव्हता. कारण त्यांच्यापाशी सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार, सगळ्या वस्तू त्यांच्यापाशी आहेत. कारण ते मूळचे कुठले आहेत? तुकोबाराया म्हणले ते साक्षातच परमात्म्या जवळचे आहेत, वैकुंठवासी आहेत. इथं आल्याच्या नंतर त्यांनी अंतरात दयेला स्थान दिलं, पण त्याच सोबत एक सत्य शब्द त्या ठिकाणी वाणीवरती त्यांनी ठेवला. कुणाच्या प्रती लबाड बोलायचं नाही, कुणाला खोटं बोलायचं नाही, कुणाच्या प्रती खोटं आचरण ठेवायचं नाही, कुणाचं वाईट चिंतायचं नाही. सत्य आणि साच, सुंदर अशा पद्धतीचं त्यांचं अंतकरण होतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आजपर्यंत या जगताला जी जी शब्द दिलीत ती अनन्य त्या ठिकाणी अनंत वर्षांपासून देखील समाज मनावरती जागा करून आहेत. कारण का? तर ते लटिक कधी बोलले नाहीत, खरं बोलले. आणि त्यांच्याकडे कुठल्याच पद्धतीचा आशापाश नव्हता. ते सदैव या जगताच्या कल्याणासाठी उदासीन भावनेनं जगलेत, स्वतःसाठी त्यांनी काही ठेवून घेतलं नाही.
आणि या संतांचं वर्णन करताना एक महत्वाची यांची त्या ठिकाणी लक्षणीय अशा पद्धतीची बाप जगद्गुरु तुकोबाराय वर्णन करतात का यांच्या वाणीवरती माधुर्य आहे. हे कठोरतेने जरी बोलले, एकूण एकाला तुम्ही संसारिक लोक एकूण एकाला जर बोलले काही तर एकमेकाचा राग येतो महाराज. पण एखादा साधू, एखादा संत, एखादा संन्यासी कुणी जपी तपी जर कठोरतेने जरी बोलला तरी समाजाला त्याचा राग येत नाही. अरे नाही, त्याचा आपल्याला ऐकावं लागतं. त्यांना आपल्याला सांगितलं कशासाठी, जगाचं कल्याण, आपलं हित त्याच्यात दडलंय, ही भावना असते. म्हणून त्यांच्या वाणीवरती एक माधुर्य आहे. माधुर्य त्यांच्या वाणीचं असल्या कारणानं अंतरामध्ये त्यांच्या खूप मोठी जागा आहे. या जगताचे कितीही मोठे पाप अंतरामध्ये सामावून घेतील इथपर्यंतची यांची तयारी आहे. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, मधुरावाने ओठे तुका म्हणे वाव पोटी, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल. भावार्थ सांगितला म्हणजे थोडीशी मोकळीक भेटते इकडे तिकडे फिरायला. ठीक आहे. सुंदर पद्धतीने चालत आलेल्या भगवान परमात्म्याच्या या अनुष्ठानामध्ये आपण समराळा नगरीची सगळी गावकरी मंडळी अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी सहभागी आहोत. मागील 6 दिवसांपासून मी पाहतोय प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या अपेक्षित अनपेक्षित पद्धतीने या सप्ताहामध्ये आनंद घेण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्या ना कुठल्या पद्धतीने काहीतरी, एखाद्याला काकड्याला येत होत नसेल तो गाथा भजनात आहे, गाथा भजनाला ज्याला येत नाही ते पारायणामध्ये आहे, ज्याला पारायणात येणं होत नाही तो दुपारच्या कथेमध्ये नक्कीच आहे, आणि ज्याला कथेतही येणं येत नाही त्या ठिकाणी तो हरिपाठाला आहे. एवढं सगळं करून हरभऱ्याचं पाणी देता देता त्या ठिकाणी संध्याकाळी थोडासा वेळ त्याच्यासाठी कीर्तनाला तरी आहे. काहीतरी कानावरती पडलं पाहिजे. आणि 7च दिवसाची पर्वणी आपल्याकडे आहे, त्याच्या पलीकडे आपल्याला वेळ नाही. आणि मनुष्याच्या जीवनाला उद्धारित करण्याचे या जगतामध्ये फक्त 7च दिवस आहेत. ज्या पद्धतीने भागवत आपल्याला दिशानिर्देश देतात त्या पद्धतीने सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार याच दिवसांच्या आत याचं अख्खं जीवन संपतं. म्हणून त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला घडेल तितका परमार्थ या 7 दिवसात करणं गरजेचं आहे. आणि हा परमार्थ करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणले तेच लोक धन्य आहेत. फार सुंदर शब्द आहे महाराज. आणि संतांच्या वचनांचा अर्थ आपण लावणं फार कठीण असतो. कठीण कशाला, अशक्य प्राय आहे. फक्त आपल्या बुद्धीला जितकं झेपल तितकंच आपण लावायचं असतं. आणि आपल्या बुद्धीला झेपल तसं लावत असताना तुकोबाराय म्हणतात फक्त या जगतामध्ये ते धन्य आहेत ज्यांच्या अंतरामध्ये दया. आणि दया कुणाच्या आहे? पोराचं पोरीचं प्रेम झालं. आणि पोराचं पोरीचं प्रेम झाल्याच्या नंतर मुलीनं त्याला सांगितलं मी तुझ्यावरती फार प्रेम करते. पोरगं म्हणलं मी तुझ्यावर फार जीव लावतो आणि माझी तुझ्यावरती फार दया आहे, माया आहे, प्रेम आहे, जीव आहे, सगळं सांगितलं. आणि मग सांगितल्याच्या नंतर बरेच दिवस यांचं चाललंय इंस्टाग्राम वरून मेसेज, व्हॉट्सअप वरून मेसेज, फेसबुक वरून चॅटिंग, मेसेंजर मधून काहीतरी बरेच दिवस यांचं प्रेम प्रकरण रंगलं. आणि रंगल्याच्या नंतर एके दिवशी हिनं आपल्या आई वडिलांसोबत अशाच कार्यक्रमाला गेली. त्याचा फोन आला. अगं कुठं आहेस म्हणला तू. तिनं सांगितलं मॉम आणि डॅड सोबत मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करायला गेले. काय म्हणते? मॉम आणि डॅड सोबत मी 5 स्टार हॉटेलमध्ये जेवण करायला लागले. मग हिनं न राहून याला विचारलं तू कुठं आहेस म्हणली. त्यानं सांगितलं ज्या पंक्तीला बसून जेवण करायलीस की नाही त्या मागच्या पंक्तीला मी भात वाढालो, तुला लागला तसा. तुला लागला तर सा. म्हणजे काय आहे? हा भामटेपणा आहे. हे माणसाला बनवा बनवीच्या कार्यक्रमातलं नियोजन आहे महाराज. हे प्रेम नाही, हा जीव नाही, ही दया नाही, ही कुठल्याच पद्धतीच्या श्रेणीमध्ये मोडत नाही. ही संशयात्मक वस्तूंमध्ये मोडलेली गोष्ट आहे. आणि ही मनुष्याला कधीही त्या ठिकाणी सुख देत नाही. सुख देते सत्य वस्तू, खरी वस्तू, जी आहे तशी वस्तू,
जशीच्या तशी वस्तू ही मनुष्याला जीवनामध्ये सुख देते आणि जशीच्या तशीच वस्तू दया नावाची वस्तू ज्यांनी ज्यांनी या जगतामध्ये खरेपणानं अंतरामध्ये धारण केली ना त्या मनुष्यांना जगद्गुरु तुकोबाराया धन्यता देतात अभंगाच्या पहिल्याच्या धन्य ते संसारी 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 विपुला दादा धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी धन्य ते संसारी जय अंतरी दयावंत जय अंतरी धन्य ते संसारे दयावंत जे अंतरे महाराज म्हणले ही दया ज्याच्या अंतरामध्ये आहे तो श्रेष्ठ आहे धन्य आहे मोठा आहे खरा आहे सत्य आहे आणि साच आहे मग ही दया अंतरामध्ये जतन करण्यासाठी फार मोठेपणा लागतो महाराज कारण ही प्रत्येकाला दया त्या ठिकाणी धारण करता येत नाही कबीर महाराजांनी फार सुंदर सांगितलंय काय झालं महाराज दारामध्ये त्या ठिकाणी लोक कुत्र पोसतात मांजर घरात पाळतात एखादी गाय पोसतात पाळतात एखादं जनावर त्या ठिकाणी पाळतात आणि इतका सुंदर आव आणतात का आमच्या पोटी या प्राण्याच्या प्रती इतकी दया आहे का आम्हाला कुठल्याच पद्धतीचं याच्याबद्दल द्वेष नाही ममत्व आहे त्याच्यावरती आमची माया आहे सुंदर पद्धतीने दाखवतात आणि नेमकं ते दाखवणं झालं तर मग बडापडाला जातात आणि एखादं बकरं बुकरं काय त्या ठिकाणी कोंबडू बुंबडू घेऊन जातात आणि त्याला त्या ठिकाणी तिथे नेऊन कापतात सांगण्याचं तात्पर्य म्हणजे ही दया मनुष्याची सांसारिक लोकांची संकुचित वृत्तीची आहे ती गायीच्या प्रती आहे पण एखाद्या बकऱ्याच्या प्रती नाही ती एखाद्या कुत्र्या मांजराच्या प्रती आहे पण एखाद्या कोंबड्याच्या प्रती नाही आणि कबीर महाराजांनी सांगितलं मांस मांस सब एकही होय मुर्गा बकरा गाय ऐसा मानव चुतिया बडा प्रेम से खाय माणसासारखे हलकट जमात त्या ठिकाणी या जगामध्ये कुठं नाही म्हणले का कारण कुत्र्या मांजरावरती हा प्रेम दाखवतो आणि कोंबड्या बकऱ्यांना त्या ठिकाणी उभ्यानं कापून खातो याला शरम नावाची वस्तू नाही म्हणले याच्यापाशी मग या संसारिक लोकांना धन्यता तुकोबारायांनी आजपर्यंत कधीच दिली नाही धन्यता दिली जो आप पर कधी पाहत नाही जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले दया गाई पशुचे पालन दया
पशुचे पालन तान्हेल्या जीवन व नामाजे. महाराज म्हणले मग ही दया कोणती दया? जी एका प्राण्याप्रती दिसते आणि दुसऱ्या प्राण्याप्रती दिसत नाही, ही दया संतांना मान्य नाही. ही दया जगद्गुरु तुकोबरायांना मान्य नाही. तुकोबरायांनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, देव तोची जाणावा साधू तोची ओळखावा. मृदू सबाह्य नवनीत, लोण्याच्या गोळ्यामध्ये हात घाला तो वरूनही तितकाच मऊ आहे, आतही तितकाच मऊ आहे. मृदू सबाह्य नवनीत, स बाह्य आंतरी आहे आणि बाह्य आहे. तैसे सज्जनाचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेची दासा आणि दासी. आणि आपल्या लेकरावरती त्या ठिकाणी एखाद्या ब्लेडचा एखाद्या चाकूचा नुसता छोटासा जरी घाव पडला, नख काढताना थोडीशी त्याची जिव्हाळी जर लागली तर माणसाचा जीव खालीवरी होतो, माझ्या लेकराच्या बोटाला लागलं म्हणून. आणि एखाद्या पशुचं बाळ त्या ठिकाणी तुम्ही हाताने धरून चराचरा कापता, त्यावेळेला तुमच्या पोटामध्ये दया दिसत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला धन्यता देता येत नाही, असं तुकोबराय म्हणतात. मग ही धन्यता नेमकी द्यायची कुणाला, हाही मोठा प्रश्न आहे. कारण एकानं प्रश्नच केला उलट तुकोबरायांना का नेमकी कोणाला धन्यता द्यावं? तुम्ही म्हणता आम्हाला धन्यता नाही, आम्ही संसारिकातले लोक आहोत. या मगाशी चोपदार महाराजांनी फार सुंदर सांगितलं, एक 5 याचं वारुळ आहे म्हणले. कशाचं? 5 फड्याचं वारुळ नाही, 9 दरवाजे वारुळ. हा, आणि त्याच्यावरती 5 फड्याचा नाग आहे म्हणले. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध नावाचे 5 फणे काढून तो निरंतर मनुष्याला त्या ठिकाणी छळत असतो. मग छळणाऱ्या आम्हा संसारिक लोकांना धन्यता देता येत नाही, ठीक आहे म्हणले. मग धन्यता द्यायची कुणाला? त्यावेळेला तुकोबरायांनी सांगितलं, ज्याच्या अंतरात दया आहे त्याला. सर्वाभूती, एकादोगाला नाही, सगळ्यांच्या प्रती आपपर भावना ज्याची नाही, तो माझ्या जवळचा आहे आणि तो परक्याचा आहे, तो माझ्या पार्टीचा आहे तो दुसऱ्याच्या पार्टीचा आहे, तो याच्या सोबतचा आहे तो त्याच्या सोबतचा आहे, ही भावना ज्याच्याकडे नाही, जो मजसी शरण, जे आल्याच्या नंतर जवळ आपलं माझा आहे म्हणणारा. मला हे लेकर हसतात थोडेसे, बापू तुम्ही भेटला त्याला म्हणता माझ्या जीवाचा माणूस आहे, माझ्या जीवाचा. आता या जीवन पटलाचं आमचं काही काम नाही, घेणं नाही देणं नाही. व्यवहार आहे का आपला काही अगोदरच? सांगा, काही आहे का देणं घेणं? व्याज दिडी दुपटी. तरी मी त्याच्या घरी आता भोजन करत असताना म्हणलं, जीवन पाटील म्हणजे माझ्या जीवाचा माणूस आहे. नाव आहे जीवन आणि माणूस आहे जीवाचा. मग जीवाचा म्हणल्याच्या नंतर ही लेकरं थोडे हसले मला. बापू म्हणले, तुम्ही भेटलेल्या प्रत्येकाला जीवाचा माणूस म्हणता, मग आता घरदारच सोडलं त्या प्रत्येकाला जीवाचा म्हणायसाठी, है की नाही? सगळे जीवाचे आता की. समराळा गाव म्हणजे आमच्या जीवाचं गाव, दुसरीकडे गेल्याच्या नंतर दुसऱ्या गावचे म्हणजे आमचं गाव, तुमचं गाव आमच्या जीवाचंच. काय पैसे लागायले का महाराज? उलट आणखी जास्त जीवाचं म्हणल्यावर पैसे येतात, लागत नाहीत, येतात. त्याच्यामुळे सगळ्यांना आपला म्हणणारा तो पाहिजे, ही संतत्वाची सगळ्यात मोठी व्याख्या. सर्वभूती दया साधू म्हणावे सिया, साधू म्हणावे सिया, साधू म्हणावे सिया. सर्वभूती दया साधू म्हणावे सिया, दया साधू म्हणावे ऐसिया. महाराज म्हणले, सगळ्यांच्या प्रती आपला त्या ठिकाणी राहणार. आणि साधू, साधू तर होणं फार कठीण आहे महाराज. मी पाठीमागेही सांगितलं, साधू बनना बडा कठीण, चढना पेड़ खजूर.
चढ गये तो प्रेमामृत गिर गये चकनाचूर. अरे साधुत्वाच्या वाटेवरती चालताना तर फार कठीण लागतं महाराज. कारण सगळ्यात अगोदर साधू म्हणजे ज्यानं 6 धुतले त्याला साधू होत आहे. 6 मध्ये सगळ्यात मोठा अगोदर येतो काम, नंतर येतो क्रोध, नंतर येतो मद, नंतर येतो मत्सर, दंभ आणि अहंकार. लोकांना दाखवण्यासाठी देवदेव करतो आणि एकांतामध्ये मात्र त्या ठिकाणी करत नाही. त्याच्यानंतर लोकांना सतत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं क्रोधानं बोलायचं, कुठल्या ना कुठल्या लोकांच्या अहिताचं त्या ठिकाणी वर्तन करायचं, कुवासनेच्या संग त्या ठिकाणी जगायचं. ह्या ज्या वृत्ती आहेत यातली एक सुद्धा मनुष्याला त्या ठिकाणी जमत नाही. ह्या सगळ्यांचा त्याग केल्याच्या नंतर माणूस साधू होतो. आणि ह्या सगळ्यांचा त्याग करण्यासाठी सुद्धा माणसाला अंतरामध्ये दया पाहिजे. कारण दया जेव्हा उपस्थित होते ती एका एकाने याच्यातले सगळे त्या ठिकाणी संपवायचा प्रयत्न करते. परवा मी एक ते छोटीशी रील्स पाहिली त्या इंस्टाग्राम वरती. एक ग्लासभर गढूळ पाणी होतं महाराज, आणि ग्लासभर गढूळ पाणी, ते गढूळ पाण्याचा ग्लास त्यानं नळाखाली धरला. आता ते गढूळ पाणी काय स्वच्छ होईल का? गढूळ पाणी स्वच्छ होईल? होत की? बराच वेळ त्यानं नळाखाली धरला, वरून पाण्याची धार चालू आहे, खालचं गढूळ पाणी ओतून त्या ठिकाणी उलथून पडायला लागलं. खूप वेळा धरलं. परिणाम असा झाला का गढूळ सगळं निघून गेलं आणि स्वच्छ पाणी तेवढं त्यात राहिलं. सांगण्याचं तात्पर्य, साधू आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर दया प्राप्त होते. आणि दया एकदा त्या ठिकाणी मनुष्याला जर भेटली तर ती दया मनुष्याच्या अंतरातल्या एक चुकीच्या वस्तू बाजूला काढून फेकायला लागते. माणसं एकदा सुधरत नाहीत, पण सुधरल्याच्या नंतर हळूहळू ते बिघडतही नाहीत. म्हणून ही जी सप्ताहाची ही जी पद्धती आहे महाराज, ही नेमकी माणसं सुधराव म्हणून नाहीच. लोक म्हणतात उग आतापर्यंत किती सुधारले रे, आणि आता किती जणांचा उद्धार झाला, याच्या घरी असं झालं, त्याचं पोरगा ऍक्सिडेंटने मेलं, त्याच्या शेतात पूर आला, त्याचं हे झालं ते झालं. मुळात सप्ताह त्याच्यासाठी नाहीच महाराज. जे सुधारलेले आहेत ते चुकून कुसंगाच्या संगतीमध्ये चुकीच्या मार्गाला जाऊ नये म्हणून त्यांना धरून ठेवण्यासाठीचा सप्ताह आहे, चांगल्यासाठीचं नाही. हे चांगलं व्हावं. अरे इथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज म्हणले, एकदा जे या वाटावर आले पुन्हा त्याला परतून जाताच आलं नाही. सगळे ते निसंग होऊन बसले, समाजातून उठून गेले. अशा पद्धतीची अवस्था इथं आल्याच्या नंतर लोकांची झाली. आम्ही आणखी समाजात उठलो नाही, आणखी समाज आम्हाला हसत नाही. आम्हीच हसतो कीर्तनकारांना, आम्हीच हसतो कथाकारांना, आम्हीच हसतो एकमेकांना. बघ की ते कसं बसलंय, बघ की त्यानं कशी चाल म्हणली, बघ की असं तसं म्हणता माणसांना त्या ठिकाणी एकमेकांच्या वरती हसू येतं. जेव्हा समाज आपल्यावरती हसायला लागतो ना, तेव्हा खरं म्हणा आपण आता परमार्थाला लागलो. आपण समाजाला हसल्याच्या नंतर आपण परमार्थ करू शकत नाही. त्याच्यामुळे सांसारिक आणि त्या संत मंडळीमध्ये त्या ठिकाणी फरक आहे. आणि मग ही संत मंडळी विशेषत्वानं का त्यांच्या जवळच त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर दया का मिळते? कारण ते मूळचे इथले नाहीत, ते ईश्वराचे अंश आहेत. परमेश्वर हा अंशी आहे आणि ही संत मंडळी त्याचे अंश आहेत. ते अंश रूपाने त्या ठिकाणी या जगताच्या कल्याणासाठी आणि जगाला त्या अंशी पर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. मूळचे ते कुठले? अभंगाचं दुसरं
उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा बघा. योगायोगानं आज आमची गुरुजींची आमची भेट झाली होती. त्या दिवशी कोणतं गाव गुरुजी? खंडगाव. हा, खंडगावला भेट झाली एकीकडून दुसरंच लागत बसलं तिथं. सुंदर पद्धतीने गुरुजीला त्या दिवशी म्हणलो भेटायचं आहे, भेटूत नंतर सप्त्याला या समराळाला तुम्ही. आणि हे यायचं काय असं काही ठरलेलं नव्हतं. कथे बिथेचं नियोजन मी जबरी त्याला कथा लावायला लावली. महाराज माणसं जीवनात आली की काहीतरी उपद्रव लावतात म्हणा, म्हणून त्याला मी म्हणलो बा आता उपद्रवातच पडा, हरकत नाही. आणि दिलेल्या शब्दाला जसा शब्द टाकला तसा यायनं पाळला. त्याच्यामुळं खरोखर तात्पुरतं म्हणण्यापुरतं नाही, समराळा खरंच आमच्या जीवाचं गाव आहे, हे की नाही? कसं आहे महाराज, संत मंडळी येथे समाजावरती उपकार करण्यासाठी आले. त्यांना व्यक्तिगत काही पाहिजेत नाही, काहीच लागत नाही. फक्त तुम्हाला आम्हाला वाटतं नेमकं ते काय घेतात. मुळात संत कळणं फार कठीण आहे. एखादा आमच्यासारखा दिसला, फार भगवाचार त्या ठिकाणी दिसला, आणि दिसल्याच्या नंतर त्याला जर संत म्हणत असाल तर सगळ्यात मोठी चूक आहे. का? कारण वेशभूषेवरनं कोणी संत होऊ शकत नाही महाराज. जगद्गुरु तुकोबराय संत नव्हती जगा मानसाचा सारखे, संत नव्हती जगा मानसाचा सारखे, संत नव्हती जगा मानसाचा संत नव्हते जगा माणसाच्या सारखे. ही वेशभूषा जी आहे, एक काळ होता 2500-5000 वर्षापूर्वी धर्माला ग्लानी आली होती. जशी आताच्या काळात आली होती. 500 वर्षापासून मंदिराचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण असताना या 21व्या शतकामध्ये तो मार्गी लागला. आणि भगवान रामचंद्र प्रभूचं दिव्य आणि भव्य अशा पद्धतीचं मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलं. ते होतं कशा काय, तर भगवान रामचंद्र प्रभूची ती जन्मभूमी होती. परिणाम, परकीय आक्रमणकारी लोकांनी त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आपल्या निंदा नालस्तीची प्रतीक म्हणून त्यांनी त्यांचे त्या ठिकाणी स्मारक त्याच्यावरती उभे केले आणि आम्हाला त्या ठिकाणी कलुषित करण्याचं काम केलं. पुन्हा या देशातला सगळा समाज, सगळा धर्म एकवटला आणि परत त्या ठिकाणी त्यांच्या छाताडावरती बसून हे हिंदवी, हे राष्ट्र, त्या ठिकाणी हा हिंदू समाज एकत्रित येऊन प्रभू रामचंद्रांना पुन्हा स्थापित करण्याचं काम या लोकांनी केलं महाराज. आणि हे काय आहे,
काय ही माणसांची त्या ठिकाणी रीग नाही, ही एक 2500-5000 वर्षापूर्वी आद्य शंकराचार्यांनी जटिल संन्यासी परंपरेची स्थापना केली का? कारण या जगामध्ये धर्माला ग्लानी आली होती. भगवान शंकराचा अंश स्वरूप शंकराचार्य त्या ठिकाणी अवतरले आणि जटिल संन्यासी परंपरा स्थापन करून त्यांनी ही दशनामाची परंपरा उभी केली आणि हे संन्यासी लोक तेव्हापासून तयार झाले. आणि ही बाकीची, मग आता तुम्ही म्हणसाल जे भगवे झाले तेवढेच संत असतात का, तर ते खोटं आहे महाराज. कारण तुकोबारायांपाशी कुठलाही भगवा नव्हता. आणि या सांप्रदायिक वारकरी संतांनी स्पष्ट अधोरेखित केलं, वरी भगवा झाला नामे अंतरी वश केला कामे. कामाच्या अधीन गेल्यावरून किती जरी भगवा दिसला तर त्याला कसं साधू म्हणावं. त्याच्यामुळं संत आणि साधू या काळात कळणं फार कठीण आहे, सोपं नाही. आणि काम नावाची वस्तू हा कामाजी कोतवाला येणे नाडिले सकळाशी. किती जणांचा त्यानं घात केलेला आहे महाराज. 60,000 वर्ष तपश्चर्या, विश्वामित्राची छन छन घुंगर वाजले, बाईनं त्याची तपश्चर्या त्या ठिकाणी भंग पाडली. त्याच्यामुळं साधू आणि संत कुणाला म्हणावं हे काय त्याचं चित्रावरून सांगता येत नाही, चरित्रावरून मात्र नक्की सांगता येतं. आणि चरित्र वर्णन करताना तुकोबारायांनी सांगितलं ते दयावंत असतात, पण ते मूळचे इथले नाहीत, वैकुंठावरून आलेले. आणि वैकुंठावरून आले तरी ते मायेच्या अधीन नाहीत महाराज. हो, मायेपासनं ते विलग आहेत. माया त्यांची दासी आहे. मायेपासनं ते पलीकडचे आहेत. माया अलीकडची आहे. माया ही सांसारिक जगतातल्या त्या लोकांना त्या ठिकाणी छळत असते ज्यांच्या अंतरामध्ये दया आहे, किंबहुना उपकाराची परोपकाराची परिभाषा जी जाणतात त्या लोकांना माया कुठल्याही पद्धतीचा स्पर्श करू शकत नाही. म्हणून ते लोक इथले नाहीत, ते वैकुंठीचे आहेत. आणि महाराज म्हणतात मग या लोकांची, या साधू आणि संतांची त्या ठिकाणी राहणी कशी, ज्यांनी धन्यता मिळवली, या प्रपंचामध्ये जगत असताना ज्यांनी या विश्वाचा डोलारा उभा करण्यासाठी स्वत्वाचा डोलारा त्या ठिकाणी नाहीसा केला, अशा या संत मंडळींसाठी त्यांची राहणी नेमकी आहे कशी? काही नाही म्हणले, साधे सोपे राहतात, एकदम सोजवळ पद्धतीने जगतात. आणि त्यांना जर लक्षात आलं का बाबा समाज चुकीच्या दिशेनं चाललाय, तर अगोदर ते आत्मपरीक्षण करतात का आम्ही कुठं कमी पडायला लागलो. ही फार महत्वाची भूमिका आहे. आज मी कुणीतरी साधूची मुलाखत पाहत होतो, बाहेर देशामध्ये त्याची मुलाखत चालू होती. चालू असताना तुमच्यासारखा एक भाविक उठला आणि त्यानं सांगितलं का फक्त साधू लोक फक्त आता दर्शन देण्यामध्येच व्यस्त आहात, समाज कुठं चाललाय आणि त्या समाजाला कसं वर उचलायचं ह्याच्यावरती त्यांचं ध्यान नाही. एक अवचित साधं भोळ माणूस बोलून गेलं महाराज. आणि ही खरी गोष्ट आहे. दार्शनिक लोक झाले, दर्शन देण्यापुरते महाराज लोक दिसायला लागले, पण समाजाला पोट तिडकीनं आता तुम्ही उठा, झोपल्याचं सोंग घेऊ नका. अरे कुठवर ही सत्ताच आमचं त्या ठिकाणी काम करत राहील. उद्या घरामध्ये जाळ लागला आणि बाहेरचे येऊन विझवतील म्हणल्याच्या नंतर तोपर्यंत घर जळून भस्मसात होतं महाराज. त्याच्यासाठी आमची सज्जता पाहिजे. आम्हाला त्या ठिकाणी तत्परतेनं ते काम पूर्ण करावं लागतं. त्याच्यामुळं या देहाला मायेनं भस्मसात करण्याच्या अगोदर, कारण तुकोबाराया म्हणले ही माया कळसूत्री भावलीला जसं नाचवावं, हातावर त्या ठिकाणी कळसूत्री भावली जशी नाचवतात तशी ही माया मनुष्याला नाचवते. परिणामी या लोकांना धर्म कळत नाही, या लोकांना वर्म कळत नाही. का? कारण कामिक आणि माईक जगतामध्ये हे लोक अडकलेले आहेत. मग या लोकांना सुटण्यासाठी काय पाहिजे? तर यांना आवश्यक आहेत संत. संतांचं सानिध्य पाहिजे. आता संत नेमके ओळखावे कसे? सगळ्यात अगोदर सांगितलं या संतांपाशी माया नसते. माया यांची दासी आहे. मायेचं दमन त्यांनी केलं, मायेला पलीकडे केलं, मायेपासून कितीतरी दूर ते त्या ठिकाणी स्वतःला ठेवतात, म्हणून त्यांना संत म्हणतात. आणि माया जर त्या ठिकाणी एकदा मनुष्याच्या जीवनामध्ये शिरली, किंबहुना मायेनं जर प्रवेश केला, तर निश्चित पद्धतीने मनुष्याचं अधोपतन झालं म्हणून समजा महाराज. 184चा फेरा हा मनुष्य निरंतर फिरत राहणार का? कारण माया याचा खेळ करत असते. आता माया थोडक्यात पाहायची सांगूया. दादाचं एका नेमकंच लग्न झालं. नेमकंच होते की लग्न? नेमकंच होते की आज हळद लागली, संगच लग्न झालं. काय ते लग्न कृष्णाचं, हळद सगळ्या गावाची. काही काही जण हळदीमध्ये बदला साधून घेतात महाराज. त्यानं माझ्या गलाला लावली, मी त्याचे कपडे भरतो. झालंय की आज असं आपल्याकडे. असू द्या, सम्राळ्यासारखी हळद कोण खेळली नसेल भागवतामध्ये. इतकी सुंदर हळद खेळली, लग्नही लागलं. आणि ते आम्हाला ते त्याला काय वाटलं, मी म्हणलो का बाबा या मंडपात हा तोपर्यंतच नवरा बायको. त्याला वाटलं काय महाराज आमची फारकत करून बसतात की काय.
सांगायचं मला हे होतं का जोपर्यंत मंडपात आहात तोपर्यंत तुम्ही कृष्ण आणि रुक्मिणी आहात. मंडपाच्या बाहेर गेल्याच्या नंतर तुम्ही तुमचे काय नाव आहात ते ओळखून घ्या, असं सांगायचं होतं. त्याच्यामुळं सुंदर पद्धतीने आपण पाहिलं. आता नेमकं तसंच एका दादाचं लग्न झालं होतं. मग लग्न झालं 4-6 महिन्याला आता नवीन ट्रेंड निघाला, हॅपी बर्थडे बायको म्हणून स्टेटसला ठेवायलेत लोक. खूप जणांचे पाहतो मी, तिचा फोटो खाली बायको, म्हणजे ते जगाला सांगतो ती माझी बायको आहे. उद्या कोणी म्हणणं किंवा आपल्याला भांडू नको कोणी की कोण्या बाईचा फोटो ठेवला होता. कारण ते का ठेवावं लागले, कारण लग्नात जी बाई जशी दिसत होती ते पुन्हा दिसणं झाली. वेगळं दिसायला ना. आता कळालं तुम्हाला काय ते, सगळा वॉटरप्रूफ मेकअपचा परिणाम. हा, त्याच्यामुळं हे ठेवतात. तसं यानं काय केलं, बायकोचा वाढदिवस आला म्हणून स्टेटस तर ठेवलं, पण आता मला मोठा कार्यक्रम करायचा. मग कार्यक्रम करायचा म्हणून यानं काय केलं, असा मंडप बोलवला, छान पैकी सिस्टीम बोलवली, असे कलाकार बोलवले, छान संगीताचा कार्यक्रम ठेवला आणि बायकोचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून सगळे आप्तेष्ट गणगोतातले सगळी मंडळी बोलवली, मित्रमंडळ सगळे बोलवले. आताच्या काळातली बाई, आता घर जर व्यवस्थित चालवायचं झालं तर बाईला खुश ठेवावं लागतं. पहिल्याच्या काळात घर व्यवस्थित चालवायचं झालं तर पतीला, त्या ठिकाणी नवऱ्याला, मालकाला खुश ठेवावं लागत गेलं. आता बाई जर घरात संतुष्ट असली, समाधानी असली, तिच्या मनासारखं सगळं चाललं तर घर व्यवस्थित चालतं. बाईच्या मनाविरुद्ध जर गेलं, 6 महिन्यात एका घराचे 2 घरं झाले म्हणून समजा. त्याच्यामुळं वाढदिवस पत्नीचा साजरा करताना थोडस विक्षिप्त वाटेल, काही हरकत नाही, ऐकून घेण्याची सवय करा. वाढदिवस आहे म्हणून मोठा स्टेज केला, सुंदर केक ऑर्डर केला आणि भयानक सुंदर अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळे पाहुणे रावळे सगळं बोलवलं, सुंदर नियोजन केलं. इकडल्या साईडनं पती आला, त्याचे मित्र, इकडनं बाई आली, तिची मैत्रिणी, सगळेजण स्टेजवरती जमा झाले. मोठा टेबल आहे, सुंदर केक त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि हिनं आता सगळं केक कापायची वेळ आली. जीवन बापू हातात चाकू घेतला आणि हातात चाकू घेतला, केक कापणार इतक्यात तिने केक कडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर तिला काय वाटलं काय माहित नाही, चाकू बाजूला ठेवला, नवऱ्याच्या कानाखाली ताडकन वाजवली, मारली लई जोरात, अशी पण जोरातच हल्ली. नवऱ्याच्या कानाखाली हल्ली. आता प्रश्न उपस्थित झाला, एक जण म्हणला मला याला लाज आहे का रे म्हणे, इतकं काय म्हणतात ते 1000 माणसामध्ये यानं मार खाल्ला, गाऊन ढळलो का, बोलायची भाषा अशी, आणि याला लाज आहे का म्हणे, यानं 1000 लोकांमध्ये बाईच्या हातचा मार खाल्ला. मग यानं हे कार्यक्रम मार खायसाठी ठेवला होता. एक जण थोडस हुशार होत, थोडस समजदार होत आणि सुज्ञ ज्ञानी माणूस होता, आमच्या दिगंबर गुरुजी सारखा. ते म्हणलं बाबा मार खाल्ला म्हणून हसायला सगळे ठीक आहे, पण नेमकं याला मार खाय का लागला याच्यावर चिंतन करणं गरजेचं आहे. म्हणून जवळ गेले आणि विचारलं, बाबा काय झालं नेमकं, एवढा मोठा कार्यक्रम, एवढ्या सुंदर कार्यक्रमामध्ये तुला का मार खायची वेळ आली. त्यावेळेला त्यांना सांगितलं, महाराज म्हणला माझी चूक झाली थोडीशी. आणि चूक काही नाही, एवढा मोठा केक ऑर्डर केला मी, त्या केकवाल्याला सांगितलं होतं माझ्या बायकोचं नाव केक वरती टाकायला. माझ्या बायकोचं नाव आहे म्हणला आकृती. आकृतीचं स्पेलिंग काय येतं, हा AAKRUTI, आणि ते स्पेलिंगचं थोडस मिस्टेक झालं. त्यानं काय केलं म्हणला, हॅपी बर्थडे AKUTRI केलं म्हणला, आणि ते काय झालं, हॅपी बर्थडे आकृती व्हायचं नावचं हॅपी बर्थडे ए कुत्री झालं म्हणला. परिणाम राग आला, आणि राग आल्याच्या नंतर तिनं म्हणली, म्हणला का 1000 माणसांमध्ये मला कुत्री म्हणायचं होतं का, म्हणून तिनं कानाखाली वाजवली, माझी चूक आहे. सांगण्याचं तात्पर्य, हसण्याचा भाग बाजूला ठेवूया, थोडस विक्षेपित बोलण्याचा भागही मोठ्या मनानं बाजूला ठेवूया आणि आता सिद्धांताकडे वळूया. सांगताना महाराज सांगतात, एका नावातल्या पूर्ण स्पेलिंग मधला एक अक्षर फक्त फेरबदल झाला आहे का नाही. KU आणि आकृती KRU करायचं, ते KU झालं, एकाच अक्षराचा फक्त फेरबदल झाला. 1000 लोकांमध्ये त्याला मार खावा लागला. महाराज म्हणतात, प्रभू परमात्म्याचं नामस्मरण करताना, भजन करताना, त्याचं चिंतन करत असताना, त्याच्या प्रती समर्पण देत असताना, त्याची सेवा करत असताना तुम्ही करता फक्त शरीरानं, मनानं करत नाही. मनानं करत नसल्या कारणानं
थोडीशी तुमच्या या जगण्या वागण्यामध्ये फरक होतो. परिणाम तुमची होत असलेली ही 184च्या फेऱ्याची जी तुमची प्रक्रिया आहे फक्त एकाच गोष्टीमुळे होते का तुम्ही परमेश्वराला समर्पणाविना पूजा पाठ करता, समर्पणाविना त्या ठिकाणी त्याच्याशी तुम्ही हितगुज साधण्याचा प्रयत्न करता, त्याची सेवा करता, जेणेकरून तुम्हाला ते कायमस्वरूपी कधी मिळत नाही. समर्पण जोपर्यंत तुम्ही देत नाही, जोपर्यंत अक्षर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत नाव व्यवस्थित होत नाही. तसं जोपर्यंत समर्पण तुमचं व्यवस्थित पोहोचत नाही तोपर्यंत तुमची साधना फळाला येत नाही. म्हणून महाराज म्हणले ही साधना जर फळाला आणायची असेल तर तुम्हाला संतांच्या जवळ जावं लागेल. खरे ते संत कोणते आहेत हे ओळखावे लागतील आणि संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर महाराज म्हणले तुमच्या जीवितवाचं जे मुख्य ध्येय, मुख्य हेतू जो आहे तो तुम्हाला प्राप्त होतो. पण संत ओळखण्यासाठी तुम्हाला फार मोठी अशा पद्धतीची एक ताकद, एक शक्ती, एक त्या ठिकाणी तुमची तयारी पाहिजे. आणि ती तयारी मधला एक महत्वाचा गुण जगद्गुरु तुकोबाराया सांगतात, ही संत मंडळी काय अशी किचकट नाहीत, ते सोपे आहेत, ते साधे आहेत. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. ते सहज सांगतात, सहज बोलतात, सायासानं तुम्हाला अट्टाहासानं प्रत्येक वस्तू सांगतात, शिकवतात. फक्त त्यांच्या पोटी पोट तिडक असते आणि सांगण्याचं तात्पर्य या लोकांचं कल्याण झालं पाहिजे. ते खोटं कधी बोलत नाहीत, ते कुठल्याही पद्धतीची अपेक्षा तुमच्याकडनं ठेवत नाहीत. एखादा जर भक्त आहे तो चुकून एखाद्या साधूच्या संगतीत आला, त्यानं आपली समस्या जर मांडली तर साधू त्याला फक्त समस्येचं निराकरण, किंबहुना निराकरण नसेल तर त्याला थोडंसं पाठबळ, थोडंसं त्याच्या मनाचं समाधान एवढं देतो, पण तो कुठल्याही अपेक्षेच्या बदल्यात नाही. म्हणून ते सदैव साधू आणि संत कसे असतात, ते सदैव उदासीत आणि खरे असतात. खोटं ते कधी बोलत नाहीत, लटकं ते कधी बोलत नाहीत. अभंगाचं तिसरं चरण. लटके
विचार करायला तिनं वाजवलं आपलं भागून जाते आपण कशाला वाजवलं. एकदा जोरात टाळ्या वाजवा. तुम्हाला काय लागलंय महाराज म्हणा आम्हाला ही वाजव. लटके वचन नाही देही उदासीन. महाराज म्हणले कुठल्याही पद्धतीची त्यांच्याकडं आपपर भावना नाही, खोटं नाही, साधे आणि सरळपणानं राहणारी ही संत मंडळी आहे महाराज. विद्वान, साधू आणि संत परिस्थिती कुठलीही असो ते खोटं बोलून कुणाचं त्या ठिकाणी लुबाडण्याचं काम करत नाही. ते खरं सांगतात. आपल्याकडे आलेल्या प्रत्येकाचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतात आणि जड जीवाचा उद्धारच झाला पाहिजे. तो इतरत्र कुठल्या चुकीच्या वस्तूमध्ये फसला नाही पाहिजे, त्याची फसगत कधी झाली नाही पाहिजे, ही भावना त्यांची असते महाराज. आणि जाता जाता सांगून जातो, ऐकता का? सांगू? ऐकायचं नाही. हा करायला काय कसं आहे महाराज, तुम्ही तर सामान्य लोक आहात, आपण सामान्य लोक आहोत. ही सगळी सामान्य मंडळी आहे. आपल्याला थोडासा कधी देवदेव कळतो, कधी कळत नाही. वाणीला कधी बोलता बोलता देवाचं नाव येतं, कधी चुकीचा शब्दही माणसाचा येतो. ही देहिक मर्यादा झाली. पण साधू संतांनी तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांचा तर उद्धार केलाच, तुमच्या आमच्या सारख्याचा तर सामान्य लोकांचा तर उद्धार केलाच केला. पण जे पापी आहेत, दुराचारी आहेत, जे अपराधी आहेत, अन्यायी आहेत, अत्याचार करणारे आहेत, चोर आहेत, लबाड आहेत, असे जेव्हा जेव्हा साधू आणि संतांच्या शरण गेले त्यांचा सुद्धा उद्धार या संतांनी केला महाराज. कधी त्यांना दूर लोटलं नाही, कधी त्यांच्यावरती त्या ठिकाणी क्रोध भावनेनं किंवा द्वेष भावनेनं त्यांच्यावरती कधी सूड भावनेनं ते संत मंडळी राहिली नाही. का? अरे चोर जरी असला, परवा आम्ही काही शिष्य मंडळी केली, कथा होती तिकडं वसमत तालुक्यामध्ये हिंगोलीकडे, आणि पारडीला 100-200 शिष्य मंडळी झाली. काही सांप्रदायिक पद्धतीनं झाले, काही आमच्या आनंद मार्गाच्या हिशोबानं झाले बरेच. तर त्यात 1-2 जण आता त्यांच्या मनामध्ये तीव्र भावना होती गुरु करायची, गुरु करायची तीव्र भावना होती, पण त्यांना व्यसन सुटना. मग 1-2 जण काय केले, ते प्रमुख जे असते कलदुर्गीकर गुरुजी, प्रमुख जे राहते जाडजोड लावणारे, गुरु करायचे शिष्य करायचे, गुरु करायचे शिष्य करायचे, त्या प्रमुखापाशी 1-2 जण आले, महाराज आम्हाला बापूला गुरु करायचं हाय, पण आम्हाला दारू सुटना. तुम्ही बापूला एवढं सांगा आम्हाला दारू पिऊ द्या म्हणा, आम्ही त्याला गुरु करतो. मग आता ते सांगणारा मधला कसं हुशार राहते माहिती का? ते मला काय म्हणले, महाराज म्हणले काही नाही, 2-3 हात थोडीशी पिता, त्यांना 24 तास पिवावं लागते, ते पण गुरु करणार हात तुम्हाला. म्हणलं असं कसं जमते? नाही काय सांगायचे म्हणले, तुमच्या हातानं कानातून शब्द पडला न हो म्हणून त्यानं दारू सोडली, तुम्ही म्हणून त्याची मला चिटकली तर आणखी आगावच होऊन बसेल की महाराज. त्याच्यामुळं ते म्हणले नाही महाराज, आता त्यांच्या रक्तात ते भिनलंय. पण जाता जाता का होईना त्या अजागळासारखं एखादं नव म्हणून देवाचं नाव त्यांच्या मुखामध्ये आलं, एखाद्याला नव म्हणून फरक जर पडला आणि यत्किंचित स्वरूपामध्ये ते जर काय सांगता येते म्हणले एखाद्यानं सोडूनच दिलं तर, आणि परिणाम असा झाला महाराज, त्या गावामध्ये आम्ही सहज आवाहन केलं. कचरू महाराजाच्या समोरची गोष्ट आहे, आमच्या ईश्वर महाराजाच्या, राजू महाराजाच्या, सतीशच्या समोरची गोष्ट आहे. सहज आम्ही आवाहन केलं, ज्यांच्याकडे ज्यांना दिवसातून 10 वेळा तंबाखू खाल्ल्याशिवाय जमतच नव्हतं, असे माणसं सहज आणि सोप्या आवाहनावर वय झालेली तुमच्यासारखी वयस्कर मंडळी, त्यांनी सुद्धा त्या दिवशी तोटा आमच्या समोर आणून फेकून दिला, आणखी हात लावला नाही महाराज. कधी कधी सोप्या गोष्टी माणसं सहज स्वीकारतात. मग आम्हाला ते म्हणले बापू काही करा, तुमच्या हाताने एकदा त्याची कानं फुका. मग कानं फुकायला जवळ आले, आता कानच जवळ देईना की महाराजाला वास येते, कसं करावं. एका दोघाचे कानं धरून आणले मी. महाराजांनी त्यांचे संकल्प सोडताना त्यांना सांगितलं, म्हणा म्हणले काय म्हणले, तन मन धन देह गुरुला अर्पण, भन 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 म्हणला काय का हे तीनदा त्याला सांगायला, अरे तन मन धन, ते म्हणलं भन भन भन. मी म्हणलं बरं झालं आम्ही भनभन करतच तुझ्या गावाला आलो इथपर्यंत. अशी अवस्था आहे. त्याच्यामुळं ते आले तर त्यांना देवावंच
महाराज नाईलाज आहे. त्याच्यामुळे ही जी मंडळी आहे, आता साधू आणि संतांच्या आणखी आम्ही संतत्वाच्या योग्यतेला पोहोचलो नाही महाराज. तुम्ही आम्हाला मोठेपणा देता, तुम्ही आम्हाला सन्मान करता, तुम्ही या भगव्याच्या प्रती समर्पित आहात, तुम्ही धर्माच्या प्रती समर्पित आहात, म्हणून तुमच्या नजरेत आमची फार मोठी किंमत आहे, फार मोठी आमची प्रतिष्ठा आहे. पण खरोखर पाहिलं तर वास्तविकरित्या आणखी आम्ही संतत्वाला पोहोचलो नाही. या महाराष्ट्रामध्ये संत जर व्हायचं असेल तर सगळ्यात अगोदर मरावं लागतं म्हणजे तर मनुष्य संत होतो. आणि ही खरी गोष्ट आहे. अरे तुम्ही शरीर रूपानं जरी नाही मिळे तर अगोदर तुमच्या अस्तित्व रूपानं अगोदर मरावंच लागतं. एका बीजा केला नाश मग भोगिले कणीस. धर्माचा डोलारा उभा करत असताना स्वत्वाचं बीज त्या ठिकाणी नाहीसं करावं लागतं. मग जगाचा त्या ठिकाणी कारभार, जगाचं त्या ठिकाणी नियोजन करावं लागतं. मग ही संत मंडळी खोटं बोलत नाहीत. ही संत मंडळी प्रत्येकाला आपलंसं करतात, जवळ धरतात. तुम्ही आम्ही सामान्य इथं होतो मी, चोरांना सुद्धा ते जवळ करतात. परिणामी एक काळ असा येतो का कधी कधी चांगले बिघडून जातील, पण बिघडलेले चोर सुद्धा रस्त्यावरती येतात. महाराज इतकी संतांचं महात्म्य मोठं आहे. आणि सोपं सांगायचं म्हणजे काय झालं, आता सांगून जातो. एका चोराला एका साधूची भेट झाली. बर काही नाही, फक्त दृष्टांत लक्षात ठेवत जा. यत्किंचित बोलताना एखादा शब्द मागो पुढे झाला तर घ्या तुम्ही मोठ्या मनानं सांभाळून. हो, आम्ही महाराज मंडळी, आमची तोंड म्हणजे फटकळ राहतात, फुटक्या तोंडाचे आम्ही, आणि त्यातल्या त्यात पाय पवित्र आणि डोकं विचित्र, चलत राहतं काहीतरी. पण साधूला चोराची भेट झाली, चोराला साधूची भेट झाली, त्या चोरानं प्रामाणिकपणानं महाराजाला विनंती केली. महाराज म्हणला काही करा, मी चोरी सोडू शकत नाही, पण मला तुम्हाला गुरु करायचं. फक्त मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे का मी करत असलेल्या चोरीच्या पापातून मला मुक्तता द्या. मी चोरी करतो हे मी सोडू शकत नाही, पण मला चोरीचं पाप लागू नये एवढं तुम्ही माझ्यावरती दया करा. महाराज म्हणले अरे असं कसं जमल. नाही म्हणला काही करा, तुम्ही संतजन आहात, तुम्ही साधू आहात, आणि साधूपाशी प्रत्येक गोष्टीचं समाधान असते, मला माहित आहे मला जगात, म्हणून मी तुमच्यापाशी आलो. मी चोरी सोडू शकत नाही, पण चोरीचं पाप मला लागू नये याच्यासाठी तुम्ही मला काहीतरी उपाय सांगा. महाराज म्हणले हरकत नाही, एक 4च गोष्टी आहेत म्हणले सोप्या सोप्या. तू जर माझा ऐकलास तर तुझ्या जीवाचं कल्याण आहे, तुला कधीच चोरी किती केलास तरी पाप लागणार नाही. ते म्हणलं काही हरकत नाही, ऐकतो. मग महाराजांनी सांगितलं हे बघ, पहिली गोष्ट म्हणले चोरी करायची, खुशाल करायची, पण कधीच गरीबाच्या घरात चोरी करायची नाही. हे म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. चोरी करायची तर जीवन पाटलासारख्याच्या घरी करू. इकडे दुसरे झोपडे फुकण्यामध्ये काय अर्थ आहे. इकडे काय हजार रुपये निघतात, तिथं गडाळ सापडलं एकदा तर ही 4 झोपड्याची बरोबरी करतात. मग ते करू तर चोरी करू, पण श्रीमंताच्याच घरी करू. ठीक आहे महाराज, तुमचा पहिला नियम पास, तुम्ही बोलाल तसं करू. दुसरा नियम सांगितला साधूना. हे बघ म्हणले, यत्किंचित एखाद्या वेळी जर एखादी चोरी करताना तुला जर कोण पकडलं, महाराज म्हणले एखादं लबाड झाकण्यासाठी माणसाला 10 लबाड बोलावं लागतं. मग चोरी करताना जर कोणी तुला पकडलं तर फक्त लबाड बोलू नको, म्हणले खरं खरं सांगू दे. त्यानं म्हणला माझं काम असते रात्री बेरात्री, अर्ध्या रात्री, आणि अर्ध्या रात्री फक्त मौनाजी फिरतात फक्त 2च लोक, एक कीर्तनकार आणि दुसरे चोर, तिसरं कोणी फिरत नाही. हे पाणी देणारे दांडाला पाणी लावून समाधान झोपी जातात, ते काय रात्रभर फिरत राहत. यानं म्हणलं आपल्याला येऊन जाऊन कोणी भेटतच नाही, यत्किंचित भेटलं तर सांगून देऊ, खरं खरं सांगता येते. ठीक आहे महाराज म्हणला, दुसरा नियम तुमचा पाळला. तिसरा नियम सांगितला साधूनं, ज्याच्या घरचं अन्न खावं, ज्याच्या घरचं मीठ खावं, त्याच्या घरी कधी चोरी करायची नाही. हे म्हणलं हे योग्यच आहे, कारण ज्यानं आपल्याला अन्न खाऊ घातलं, ज्याच्या घरी आपण राहिलो खाल्लो, त्याच्या घरची चोरी कशी करायची. तिसरा नियम पास केला. आता शेवटचा एक नियम आहे, म्हणजे हे जर तू ऐकलास तुझ्या जीवाचा उद्धार झाला. काय महाराज त्यानं सांगितलं, बाबा फक्त एकच गोष्ट करायची, म्हणजे तू चोरी केली आणि कोण्या गरीबाला त्याची शिक्षा भेटली असं कधी होऊ देऊ नको. हे मला तेही बरोबरच आहे. तुमच्या गोष्टी मान्य केल्या, 4 गोष्टी मान्य केल्या ना, यापुढे तुला आयुष्यात कधी चोरीचं पाप लागणार नाही. तू खुशाल चोरी करत जा, म्हणजे काही अडचण नाही. मग आता याला चांगलं वाटलं, वा म्हणला चोरी करता आली, गुरुही भेटला, नंबर 1चं काम झालं म्हणला. आता संध्याकाळची वेळ, घर कोणाचं फोडायचं विचार करता करता त्यानं ठरवलं का आज आपल्या नगराच्या राजाचंच घर फोडायचं. राजा श्रीमंत आहे, राजाच्या घरी जाऊन चोरी करायची. मग चोरी करायच्या हिशोबानं तो संध्याकाळी मध्यरात्रीला निघाला
आणि पहिला नियम साधूचा राखला गेला की गरीबाची चोरी करायची नाही. महालाच्या जवळ आला, महालामध्ये आतमध्ये त्या ठिकाणी कंपाऊंडच्या भिंतीवरून शिरणार इतक्यात एका शिपायानं पाहिलं आणि शिपायानं हाक म्हणले, रे कुठं चाललास म्हणतो. त्यानं सांगितलं, आता महाराज म्हणले धरलं तर लबाड बोलू नको, मी चोरी करायला चाललो. मला त्याला वाटलं शिपायाला अर्ध्या रात्री राजाच्याच घरचं कोणीतरी होय पहारा तपासाय आलाय, आपण आपली ड्युटी व्यवस्थित करायलो की नाही हे पाहण्यासाठी आलेलं होय, राजाच्याच घरातलं हे कोणीतरी म्हणला आणि आपण काही शानपण करण्यात अर्थ नाही, जा म्हणला तुमचं तुम्ही. मग चोरी करायला चाललो म्हणल्यानं जा म्हणला. यानं आतमध्ये गेला, आतमध्ये गेल्याच्या नंतर सगळं गडाळ जमा केलं, राजाची तिजोरी फोडली, त्याच्यातलं सोनं नाणं सगळे माणिके रत्न हिरे जवाहरात सगळे त्या ठिकाणी जमा केले. निघणार तिथं जेवणासाठी राजाचं ताट मांडलेलं होतं. पंचपक्वानाचं जेवण आपल्याला पुन्हा भेटणार नाही. अरे वेडा म्हणला, काही काही जण एखाद्याच्या घरचं अवतान जर भेटलं माहीत जर राहिलं तिथं लई जेवायला करणार हात, एक दिवस उपाशी राहते महाराज. एक एक माणूस सकाळपासून उपाशी राहते, आज जेव की नाही संध्याकाळी जेवायचं, आणि मग आता थोडं जेवण नाही, थोडं जेवलं संध्याकाळी जेवण जायचं. आता यानं म्हणला पंचपक्वानाचं जेवण हाय आणि हे काय पुन्हा पुन्हा भेटणार, आपण एकदाच याच्यावर हात मारून जाऊ. आणि जाता जाता खाऊन त्या ठिकाणी निघायला लागला. याच्या लक्षात आलं मीठ ज्याचं खावं त्याची चोरी करू नये. फसलं काम म्हणलं आपलं. आज राजाच्या घरची आपण चोरी करू शकत नाही, कारण त्याच्या घरचं वाढलेलं ताट आपण खाल्लंय. त्यानं सगळं तिथंच टाकलं आणि घराकडे निघून गेला. महाराजाचे 3ही नियम त्यानं पाळले. सकाळी राजाला पता लागला आपलं घर फोडण्यासाठी कुणीतरी आलं होतं. कोण आहे ते म्हणला, रात्रीचेच कोणीतरी शिपाई असतील. मग शिपायांना सगळ्या सकाळी बोलवलं, शिपायांना विचारलं, का बाबा कोणी चोरी केली? ते म्हणले आम्हाला माहितच नाही. सगळे म्हणले मी नाही मी नाही मी नाही. राजा म्हणला या सगळ्यांना चापकाचे फटके देऊन यायला विचारा, हे असे सांगणार नाही. मार बसायला लागला तरी एकही सांगणार. राजा शेवटी म्हणला या सगळ्याला सुळावर द्या, कारण हे जबाबदार होते, काय करायला होते म्हणला ड्युटी करताना. त्यावेळेला ही चोराच्या कानावरती गोष्ट गेली, काही शिपायांना सुळावरती राजा देतोय, फासावरती देतोय. हा म्हणला आता आपल्याला जावं लागते. राजाच्या दरबारात आला, दरबारात येऊन राजाला म्हणला, महाराज क्षमा करा माझी चूक झाली. महाराज म्हणले काय झालं रे? काय नाही म्हणला, महाराज रात्री तुमच्या घरी चोरी करायला मी आलो होतो आणि एका गुरुनं मला सांगितलं म्हणला गरीबाची चोरी करणं, म्हणून मी राजाच्या घरी आलो म्हणला चोरी करायला. त्यानं सांगितलं म्हणला बाबा चोरी करताना लबाड बोलू नये, मी शिपायाला सांगलं होतं म्हणला चोरी करायचं चाललो, ते जाय म्हणलं, मी आलो म्हणला. परत त्या महाराजांनी सांगितलं म्हणला जेव्हा ज्याच्या घरचं ताट खावं, ज्याच्या घरचं मीठ खावं, त्याच्या घरी चोरी करू नये. मी तुमच्या या खोलीमध्ये ताट मांडलेलं होतं, मी जेवून गेलो, त्याच्यावरती थोडंसं खाऊन गेलो, परिणाम माझ्या लक्षात आला म्हणला ज्याचं मीठ खावं त्याची चोरी करू नये, म्हणून सगळं सोनं इथंच टाकून गेलो, मी तुमचं काहीच नेलं नाही, पण या गरीब लोकांना तुम्ही मारू नका. मग राजाने विचारलं अरे बाबा सगळं खरं झालं पण तू इथं का आलास? त्यावेळेला यानं सांगितलं त्या महाराजांनी मला सांगितलं होतं म्हणला का आपल्या चोरीची आपल्या पापाची शिक्षा कोण्या गरीबाला भेटू नये याची जर काळजी घेतला असतं तो धन्य आहेस. हे महाराज म्हणला, राजा म्हणला अरे बाबा ठीक आहे सगळं खरं झालं पण इथं का आलास? महाराज म्हणला तुम्ही त्याला शिक्षा देऊ नका, हवं तर मला शिक्षा द्या पण माझ्या पापाची शिक्षा या गरीबाईला तुम्ही देऊ नका. राजा म्हणला तुला भेटलेला साधू कोण होता मला माहित नाही, तू कुणाला गुरु केलास हे देखील मला माहित नाही, ज्याच्या सानिध्यात आला तो होता कोण हे देखील मला माहित नाही, पण या जगामध्ये सांगणारे साधू सांगणारे गुरु कितीतरी झाले म्हणला, पण ऐकणारा तंतोतंत पालन करणारा शिष्य तुझ्यासारखा मी आजपर्यंत पाहिला नाही. आजपासून माझा गुरु तू, माझ्या सिंहासनावरती बसायचं, राज्यपाठ तू पाहायचं. रस्त्यानं चालणारा एक दुराचारी, एक पापी, एक चोर साधूच्या संगतीमध्ये आला आणि राज सिंहासन त्याला प्राप्त झालं. महाराज म्हणतात अर्धा क्षण घडता संताची संगती, तेने होय शांती तेने होय शांती महतापा, तेने होय शांती महतापा.
महत्वाची घडली ना महाराज. महापापांचं निरसन त्या ठिकाणी होतं, कारण त्यांच्यापाशी नामाची साधना, ईश्वराचा अंश असणारे ते संत मंडळी असतात आणि ते खरे असतात. इथं मी होतो, ते कधी खोटं बोलत नाहीत, ते सामान्यांना कधी लुबाडत नाहीत, उदासीन वृत्तीनं राहतात. आणि जगतातला कुठलाही जरी आला नाही, यांनी जर चालता बोलता कोण त्याला पाहिलं आणि तो पतित आहे, तो हीन आहे, तो दीन आहे, तो पामर आहे, तो जड आहे, तो बद्ध आहे, तो मुक्ततेकडे जाऊ शकत नाही. आणि तो चुकीच्या मार्गाने जर चालला तर ही साधू आणि संत मंडळी ईश्वराचा आधार घेऊन त्याला बोलावतात, ये आणि या मार्गाला तू लाग. का? कारण तुझा उद्धार या मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतरी जाते नामुनी, उतरी जाते नामुनी. मूढ पापी जैसे तैसे, मूढ पापी जैसे तैसे, उतरी जाते नामुनी, उतरी जाते नामुनी. मूढ पापी जैसे तैसे. मूढ पापी जैसे तैसे. महाराज म्हणले ही मंडळी कशी आहे? मूढ आहे, पापी आहे, जसे आले तसे. ही कुणाला आपलं वर्क म्हणून पाहत नाहीत, हे सगळ्यांना या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, याती बल जाणारे नर, याती बल जाणारे नर, याती बल जाणारे नर, याती बल जाणारे नर. बेस 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 ओ करावा लगे
यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. महाराज म्हणले सुंदर पद्धतीनं एखादा पामर आहे, जड आहे, मूड आहे, रस्त्यानं चालताना जर दिसला तर त्याला सुद्धा बोलवतात. न पाहे याती कुळाचा विचार, कुठल्याच त्या ठिकाणी जातीचा विचार तो करत नाही, कुठल्या धर्माचा कुठल्या पंथाचा विचार करत नाही. हा जड जीव आहे आणि याचा उद्धार झाला पाहिजे. संतांच्या अंतरामध्ये फक्त एवढीच भावना असते का तो आपला आहे आणि इतरांच्या प्रती कधीही ते ममत्वानं त्या ठिकाणी एकाशी ममत्वानं वागायचं, एकाला परकीय भावनेनं वागायचं नाही. आप पर ते कधी जाणत नाहीत. प्रत्येकाला आपलंसं करून त्या ठिकाणी हृदयामध्ये ठाव देण्याचा, हृदयामध्ये जागा देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि फक्त प्रत्येकाला बोलावून एकच गोष्ट सांगतात का या रस्त्यानं चाला, तेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. या संतांच्या त्या ठिकाणी मार्गाने जर गेलं तर जीवाचा उद्धार आहे. या संतांच्या मार्गाने गेलं तर जीवाचं कल्याण आहे. या मनुष्याला आत्मकल्याण त्या ठिकाणी साधता येतं, फक्त तेची पंथे चालू जातात. आणि संत मायबापांनी या पंथावरती एक साधन त्या ठिकाणी ठेवलंय. कशाचं? देवाच्या नामाचं, नाम संकीर्तनाचं. दुसरं काही करायचं नाही. म्हणजे आता या रस्त्यानं चला, या रस्त्यानं चला म्हणजे दुसरं काय करायचं? काही करायचं नाही. म्हणजे सुंदर पद्धतीने देवाची सेवा करायची, देवाचं पूजापाठ करायचं, देवाचं वंदन अर्चन करायचं, जमल त्या पद्धतीनं त्याला नमस्कार घालायचा, त्याची प्रार्थना करायची. काहीच जमत नसेल तर साधं आणि सोपं देवाच्या नामाचं भजन करायचं. एकदा सर्वांनी शालीतून हात बाहेर काढा बरं. असे हा असे असे काढा, वा वा. खाली करा, परत एकदा वर करा, आणखी एकदा खाली. अर्धा घंटा केलं तर सगळ्याची बीपी जाग्यावर येते. असे चांगल्या हातावर करा बरं. याच्यावर दिसणार आहे बघा युट्यूब. दुपारी हे मोबाईल यानं किती वेळ नुसताच मोबाईल धरला, इकडे उगे नाचायले, काहीच नव्हतं इकडं यायला वाटायला. आता आम्ही टीव्हीवर येतो. सगळ्यांची शूटिंग आलेली आहे आणि तुम्हाला ते संत सेवा चॅनल वरती प्रतिष्ठान, संत सेवा प्रतिष्ठान वरती युट्यूबला नंतर आपली सगळी कथा येणार आहे. काही काळजी करू नका. सुंदर पद्धतीने हात असे करू नका. मला सोंग दाखवले वरी करा, वरी करा. हा. की हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हो श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम
त्यांच्यासाठी एक आवाज वाजवला. आनंद घेत जा महाराज. आनंदाशिवाय काही नाही या जीवनामध्ये. परिस्थिती एखादी दुःखाची जर आली ना, एखादी संकटाची जर आली ना, एखादी अडचणीची, एखादी संघर्षाची जर परिस्थिती आली ना, त्या संघर्षाच्या उरावरती असा टाच खाली त्याला तुडवायचं असं. काळजी करायची नाही, कारण देव तुमच्या आमच्या पाठीशी आहे. कुणाला काही कमी आहे का महाराज? सांगा, कमी असले तर आमचं मठ रिकाम आहे. काय कमी आहे? आताचे पोरं बेजार होतात. काही जण लग्न होईना झालं, होईल आज होईल उद्या होईल. थोडस तुम्ही तुमच्या वागण्यामध्ये व्यवस्थित करून घ्या. थोडे ऍडजस्टमेंट शिका, थोडस काहीतरी कामधंदा करा, थोडस काहीतरी व्यापार उद्योग करा. कारण उद्योगम दारिद्र्य नसते. जगामध्ये ज्यानं उद्योग केला, व्यापार केला, त्याला कधीही त्या ठिकाणी काहीही कमी पडलं नाही. आणि आजपर्यंत असं कुणीच ऐकलं नाही का ज्याला बायको भेटली नाही म्हणून महाराज झाला आहे का? ऐकलंय काय कुणी? देवानं प्रत्येक व्यवस्था त्या ठिकाणी ठरवलेली आहे. एक 10-20 वर्षाखाली खूप मोठी स्त्री भ्रूण हत्या त्या ठिकाणी झाली. मोठ्या प्रमाणामध्ये लोक महिला त्या ठिकाणी मुलींचे त्या ठिकाणी गर्भपात केलेत आणि मुलांचे त्या ठिकाणी ठेवून घेतले. त्याच्यामुळे आता परिणाम असा झाला की आता मुली कमी पडल्या आणि आहेत त्या मुली फक्त कर्तृत्ववान मुलांना मिळायला लागल्या. त्याच्यामुळे मुली सगळ्यांनाच मिळतात, ज्यानं त्यांना आपलं कर्तृत्व सिद्ध करणं गरजेचं आहे. बेकार माणसाला मुलगी भेटत नाही, काम करणाऱ्या माणसाला मुलगी भेटल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे चिंता करायचीच नाही, कुठल्याच पद्धतीची करायची नाही. निवांत राहायचं. सत्कर्मानं जगा, सत्कर्मानं वागा, सत्कर्म करा. साधू संतांची धर्माची अवहेलना कधी त्या ठिकाणी होऊ देऊ नका. कुठल्याही साधूचा, तो घाणेरडा असू द्या एखादा वागणारा व्यक्ती, साधुत्व धारण करून असताना चालताना त्याचा तुम्ही स्वतः अपमान करू नका. नियती आणि वेळ त्याला कधीही त्या ठिकाणी माफ करत नाही. जगात 3 लोकांना नियती कधीच माफ करत नाही. आज लिहून का ठेवा ना तुम्ही. 3 लोकांना जगात नियती कधीच माफ करत नाही. एक, घरामध्ये भरपूर पैसा आहे पण हा मुळात चिंगूट आहे. चहाच्या कपामध्ये माशी पडली तर तिच्या अंगाला चहा लागला म्हणून चाटून सोडणारा इतका चिंता आहे. या माणसाला देवा धर्माला समाजाला पैसा खर्चायचा म्हणलं की याच्या अंगाला काटा येतो. अशा चिंगूस माणसाला नियती आणि देव कधीही माफ करत नाही. त्यानं जगापुढे किती फुशारके मिरवू द्या. दुसरी गोष्ट, न्यायाच्या आसनावरती बसलेला आहे, पंच कमिटीच्या मुख्य स्थानावरती बसलेला आहे. न्याय करण्यासाठी पंचांमध्ये मुख्य आहे आणि त्याच्याकडे त्या ठिकाणी कोणीतरी न्याय मागण्यासाठी आलं तर हा माझ्या पार्टीचा आहे, मी त्याच्याकडून न्याय करतो, तो माझ्या पार्टीचा नाही, त्याच्या विरोधात करतो. ही भावना ज्याच्या अंतरामध्ये असते ना, जो आपल्याकडे कुठली तरी मदत मागण्यासाठी येतो, तो आपलं परक पाहून त्याची मदत करत असेल तर जीवनामध्ये नियती त्याला कधी माफ करत नाही. आणि तिसरी गोष्ट, जो साधू बनून आला आणि साधू बनूनही व्यभिचाराला पात्र झाला, व्यभिचार निरंतर करतो, साधुत्वाचा आव जगामध्ये आणतो, जगातला किती मोठा साधू असू द्या त्याला नियती कधी माफ करत नाही. त्याच्यामुळे या तिघांच्याही प्रती आपण काही व्यक्त होण्यापेक्षा जेव्हा नियती, कारण उसके घर की काय म्हणतात, देर है मगर अंधेर नाही. देवाच्या दरबारामध्ये कदाचित उशीर असेल पण तो कधीही कुणाला सोडत नाही. त्याच्या न्यायावरती विश्वास ठेवा. न्याय पांडवांचा झाला, 5 एकही मेलं नाही, 100 एकही वाचलं नाही महाराज. त्याच्यामुळे न्यायावरती, ईश्वरीय न्यायावरती तुम्ही विश्वास ठेवा आणि संत महात्म्यांचा आदर करत राहा. यत्किंचित दारावरती कधी एखादा अतिथी आला तर कधीही तुमच्याच्यानं त्याचा अवमान होऊ देऊ नका, काहीच देऊ नका, पण कधीही तुमच्यानं त्याचा अपमान होईल असं कधी वागू नका. समराळा हे गाव म्हणजे त्या ठिकाणी हिंदुत्वाला साजेस गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यामध्ये नांदणाऱ्या 18 पगड जातीचे लोक या ठिकाणावरती आहेत. माता अहिल्याला मानणारी लोक आहेत. सगळ्या समाजाच्या, सगळ्या महापुरुषांचं त्या ठिकाणी आदर्श घेऊन चालणारी लोक आहेत. आणि मुख्य म्हणजे भगवान श्री रामचंद्रांच्या आदर्शवत मार्गाने हिंदुत्वाचा मार्ग धरून चालणारी लोक या ठिकाणावरती आहेत. बहुतांशी लोक इथं निर्व्यसनी आहेत. मी आजपर्यंत एकही माणूस या कथेच्या मंडपामध्ये 5 वर्षापासून कीर्तनाच्या मंडपात दारू पिऊन आलेला क्वचितच मला आणखी तर ध्यानात नाही. कारण एवढी मोठी मर्यादा आपली मंडळी पाळतात. यात किंचित कुणाकडे काही चुकीची एखादी गोष्ट असली तरी ती तुम्ही साधू संतांच्या आशीर्वादाने निरंतर ती कमी करण्याचा किंवा बाजूला करण्याचा प्रयत्न करत जा. संतांची वचनं ही जीवनाला अनमोल अशा पद्धतीची आहेत, अमूल्य आहेत.
ती वचनं जर पाळलात तर जीवाचं कल्याण आहे, एकदा जर टाकून दिलात तर पुन्हा ती भेटत नाही. कृपा ही कधीही त्या ठिकाणी माणसानं सोडू नये, आणि कृपा जर सोडली तर त्याच्या जीवनाचा करपा झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळे आयुष्यामध्ये संतांची अवहेलना तुमच्यानं होऊ देऊ नका, आणखी त्या ठिकाणी धर्माची अवहेलना कधी होऊ देऊ नका, आणि भगवान परमात्म्याच्या सेवेला कधीही धरसोड करू नका, अंतर पडू देऊ नका. 5 मिनिट करा, पण निरंतर. सगळ्यांना जीवन बापू आणि रोज देवाची पूजा करणं होत नसेल कदाचित, 5 मिनिट करा, पण निरंतर. ही मंदिरं आम्ही सगळ्या गावासाठी उभी केलेली आहेत. हे मंदिर सगळ्या गावाचं आहे, कोण्या एकाचं दुकट्याचं नाही महाराज. मग त्याचं पावित्र्य, त्याची मर्यादा, त्याचा सन्मान ठेवणं हे तुमचं आमचं काम आहे. प्रत्येकानं वेळ काढून दररोज एकदा का होईना त्याचं दर्शन घेत जा, त्याच्या समोर या. तुमच्यातली कुठली एखादी गोष्ट तुम्हाला अडचण येत असेल त्याच्या समोर सांगा, आणि त्याला प्रार्थना करून त्या ठिकाणी या जीवाच्या हिताचं काहीतरी मागा. घराच्या संसाराच्या हिताचं आपण रोज मागतो, जीवाच्या हिताचं कधी कधी मागत चला, म्हणजे त्यालाही आनंद होईल की हे काहीतरी स्वत्वाच्या हिताचं मागायला आलं. सुंदर पद्धतीनं जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं, या जगामध्ये कितीही मोठा पापी दुराचारी कसाही असू द्या, त्याच्या जीवित्वाचा उद्धार व्हावा म्हणून कधी कधी संत कठोरतेनं बोलतात, आणि आम्ही त्या संतांच्या मार्गाने चालताना खूप वेळा आम्ही सुद्धा तुम्हाला कठोरतेनं बोलतो. कधी कधी रागात बोलतो, कधी कधी तीव्रतेनं बोलतो, कधी कधी त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे अचानक कुठल्या तरी रागामध्ये त्या ठिकाणी बोलावं लागतं. का? कारण तुकोबाराया म्हणले, कितीही सांगा न ऐकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील म्हणले. आपण जर सांगून सांगून ऐकत नसतील तर पुढे फार मोठा काळाचा फासा आहे महाराज. त्याच्यामुळे वेळेत सावध करणं हे गरजेचं असतं. आणि आपण या हिंदवी धर्माचे, या हिंदू धर्माचे साधक आहोत, या सनातन धर्माचे पाईक आहोत. त्या कारणानं भगवान श्री रामचंद्र असतील, प्रभू श्री कृष्ण परमात्मा असतील, योगेश्वर भगवान असतील, सगळ्यांच्या प्रती आम्हाला त्यांची जाण असणं, आमची ही दैवत काय आहेत, या दैवतांनी आम्हाला काय दिलं, ही सगळी त्या ठिकाणी मनुष्यानं जाण ठेवणं गरजेचं आहे. हिंदू धर्म समजून घ्या, या सनातन धर्माचे त्या ठिकाणी निरंतर पाईक राहा. चुकीचं आचरण कधी करू नका, कारण चुकलात तर संत जवळ ठेवून घेतात. तुकोबाराया म्हणले, नियती कधी ठेवून घेत नाही, वेळ कधी ठेवून घेत नाही, पण संत मंडळी आपल्या पोटाशी घालतात. संतांच्या शरण जा, यत्किंचित चुकलेल्या कर्मांची होळी त्या ठिकाणी होऊन जाते. संत चरणीचे रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाये. वासना अंतरातली नाहीशी करायची असेल तर संतांच्या शरण जा. आणि संतांच्या शरण का जा? कारण तुकोबाराया म्हणले, यांच्या पोटामध्ये या जगाची पाप साठवून ठेवण्याची इतकी मोठी जागा आहे, आणि ती आपल्या साधकांना माधुर्यतेनं त्या ठिकाणी ती प्राप्त करून देतात. अभंगाचं शेवट. मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी, मधुरावाणी ओटी,
ओले घर जावे कोटी वर कोटी ओले घर जावे कोटी ओले घर जावे कोटी ओले घर जावे कोटी आले घर
लागे